श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, आज आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्रामध्ये 9 दिवस केली जाणारी देवीची पूजा. बघा, शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. बघा, नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दाचा अर्थ होत असून हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात बघा गॅग्रोग्रियन कॅलेंडरच्या मार्च एप्रिलमध्ये बघा आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. बघा, नवरात्र ही वेगवेगळ्या कारणासाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बघा, सैद्धांतिकदृष्ट्या 4 हंगामी नवरात्री आहेत. बघा, व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये येतो. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजेच कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून आपल्याला दिसून येते. बघा, दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणागत कथन केलेले आढळते. आश्विन महिन्यामध्ये बघा घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचे 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र होय. बघा, प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. यावेळी बघा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे. बघा, पहिला दिवस म्हणजे बघा शैलपुत्री प्रतिपदा. पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपाचा बघा दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केलेले आहे. बघा, शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो. हे देवी सतीची बघा शिवाची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते. दुसरा रूप आहे ब्रह्मचारिणी. द्वितीयेला बघा दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार आहे. बघा, ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाद अवतार आहे. बघा, ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायाने चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शविणारा केशरी रंग कधीकधी वापरला जातो, जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते. बघा, तिसरा दिवस चंद्रघटा. तृतीय दिवशी बघा चंद्रघटाच्या पूजेचे स्मरण. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे. चंद्रघटा आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. बघा, चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि बघा म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहे. तिला 8 हात असून वाघावर बसलेले दाखवलेले आहे. बघा, स्कंदमाता ही पंचमी म्हणजे 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. स्कंदची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा बघा तिचे मूल धोक्याचे सामना करते, ती एका भयंकर सिंहावर स्वार होत 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवलेली आहे. बघा, कात्यायनी 6व्या दिवशी बघा कात्यायनी ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवलेली धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी देवी सर्वात हिंसक रूपापैकी एक मानली जाते. या अवतारामध्ये बघा कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि बघा शारदीय दुर्गा पूजा सुरू होते. बघा, 7व्या दिवशी काल रात्री देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारे
काल रात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की बघा पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची बघा फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यामध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी बघा पूजली जाते. पूर्व भारतामध्ये या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजेचे बोधन देखील सुरू होते. बघा महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. बघा 8व्या दिवशी महागौरीचे पूजले जाते. असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला म्हणजे 8व्या दिवशी पूजली जाते. बघा व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला आणि कमेंटमध्ये जय दुर्गा माता लिहित चला. बघा पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमाने होते. ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. बघा 9व्या दिवशी बघा नवमी म्हणून हा दिवस ओळखला जातो. बघा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धीची प्रार्थना करतात. कमळावर बघा बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला बघा 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराच्या एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. बघा वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. बघा भारताच्या बहुतेक भागामध्ये आयुधा पूजा नावाच्या विधीमध्ये साधने आणि शास्त्रे यांची पूजा केली जाते. अनेक व्यवसाय या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देखील देतात. बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती मी तुम्हाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशा नवीन महत्त्वपूर्ण माहितीसहित व्हिडिओसाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.